जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोची आवक नेहमीप्रमाणे झालेली आहे। बाजारभाव देखील 250 पावणे 300 रुपयाच्या आसपास मिळत आहेत। टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळावा अशी बळीराजाची अपेक्षा आहे। हे बाजारभाव वाढणार कधी अशी शेतकरी अपेक्षा करतो। खूप काबाड कष्ट करून शेतकरी टोमॅटो पिकवतो। भाऊ नमस्कार, कुठून आले? पारनेर कडूस। कुठली व्हरायटी घेऊन आले? विरांग। काय भाव विक्री झाली आज? 330 रुपये। किती लागवड आहे? लागवड एकरभर। किती खर्च येतो? खर्च खूप येतो सर। काय सध्याच्या बाजारभावात परवडतं? नाही परवडत सध्या। वाहतुकीचा खर्च किती आहे? वाहतुकीचा खर्च 4000 रुपये भाडं आहे मला। 4000 रुपये भाडे आहे? 100 कॅरेटला। 100 कॅरेटला। एका कॅरेटला किती पैसे घेतात? 40 रुपये। 40 रुपये घेत आहेत? तसं जास्त हे पण ठोक 40,000 देते मी। बरं, काय मार्केटला काय सूचना वगैरे? काय नाही, फक्त बाजारभाव वाढले पाहिजे। बाजारभाव वाढले पाहिजे। शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे प्लस पाहिजे। हा, किमान 500 रुपये बाजारभाव पाहिजे किंवा 500 पेक्षा अधिकचे पाहिजे, ही बळीराजाची अपेक्षा आहे। जगाचा पोशिंदा तो बळीराजा खूप काबाड कष्ट करत असतो, त्यामुळे टोमॅटोला बाजारभाव अधिकचा मिळेल अशा प्रकारची व्यापारी बांधवांनी देखील काळजी घेण्याची गरज आहे। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 11 फेब्रुवारी 2025 रोजी टोमॅटोची आवक साधारण 10 ते 12,000 क्रेटची झालेली आहे। गावठी टोमॅटोचे बाजारभाव थोडेसे कमी आहेत, परंतु जी संकरित व्हरायटी आहे म्हणजे 108 किंवा विरांग, त्याला बाजारभाव 300 रुपयाच्या आसपास आहे। काहींना 300 रुपयापेक्षा अधिकचा बाजारभाव आहे। हा बाजारभाव अधिकचा मिळायला हवा अशी बळीराजाची अपेक्षा आहे। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये सध्या बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकरी खूप आर्थिक संकटामध्ये आहे। 250-300 रुपये बाजारभावामध्ये होणारा खर्च देखील वसूल होत नाही, त्यामुळे शेतकरी बांधव अपेक्षा व्यक्त करतोय की बाजारभाव वाढायला हवेत। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये शेतकरी बांधवांना टोमॅटोचे अधिकचे बाजारभाव मिळतील अशा प्रकारची अपेक्षा आहे, परंतु सध्या मिळत असलेल्या बाजारभावामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये एक प्रसिद्ध टोमॅटो मार्केट या ठिकाणी असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल इकडे टोमॅटो विक्रीला आणण्यासाठी असतो। तर ही जी विरांग व्हरायटी आहे, या विरांग व्हरायटीला बाजारभाव 300-325 रुपयाचा आहे। गावठी टोमॅटोचे बाजारभाव मात्र कमी झालेले पाहायला मिळत आहेत। शेतकरी बांधवांनो, नाशिवंत टोमॅटो माल आहे, अधिकचा बाजारभाव मिळावा ही तुमची अपेक्षा काही चूक नाही, परंतु आपण या ठिकाणी पाहतोय बाजारभाव जर अधिक मिळाला तर शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये खर्च कमी होऊन पैसे 4 पैसे अधिकचे मिळतील अशी अपेक्षा आहे। सध्या आपण नारायणगावच्या मार्केटमध्ये पाहतोय बाजारभाव कमी जास्त असल्यामुळे शेतकरीसुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत, विक्री केलेली आहे आणि अनेक जण या ठिकाणी टोमॅटो विक्रीला आलेले आहेत। आपण ती गर्दी पाहतो, परंतु सध्याच्या बाजारभावामुळे शेतकरी अडचणीमध्ये आहे। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या टोमॅटोला बाजारभाव योग्य मिळणं असं अपेक्षित आहे। दादा नमस्कार। नमस्कार। कुठून आले? लईत लिंगदेव। काय भाव मागतायत आज? आमचं माल दिलेला आहे। दिलाय? काय भाव दिलाय? तुम्ही काय भाव विक्री केली? 370 रुपये। विरांग 1 नंबर 370। अच्छा, विरांग 1 नंबर 370 आणि बाकी गावठी 250 पावणे 300 आहे। 250 पावणे 300। चला, बाजारभाव अधिकचे वाढले पाहिजेत। सध्या बाजारभाव थोडेसे वाढत आहेत। आपल्यासोबत थोडेसे व्यापारी साहेब नमस्कार। समज गावठी टोमॅटोला काय बाजारभाव आहे? गावठी 200-250 आणि विरांग? विरांग 3.5 पर्यंत हायस्ट झाला। 3.5 पर्यंत आहे। साधारण आवक बरी होती, अशी बरी होती। हो। काय बाजार वाढतील? कालच्या पेक्षा कमी होती थोडी। बरं, काय बाजार वाढतील वगैरे? बाजार आहे असं चालू आहे। आहे असे आवक- चालू? थोडीशी आवक जर आता हिटमुळं नंतर कमी झाली तर बाजार वाढू शकतो। आवक कमी झाली तर बाजारभाव वाढतील असं व्यापारी बांधव सांगतायत। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्याचे बाजारभाव 250-300 रुपयाचे बाजारभाव आहेत। साहेब नमस्कार, आज काय बाजारभाव आहेत? टमाटर साधारण 200 पासून 3-3.25। काय बाजारभाव वाढतील अशी अपेक्षा? सध्या स्थिरच राहील, जरा स्थिर राहतील। अधिकचा बाजारभाव मिळायला पाहिजे, शेतकऱ्यांचं
कल्याण व्हावं अशी अपेक्षा आहे. साहेब नमस्कार. वाणे साहेब संपलं का इलेक्शन? हो, निवडणूक संपली. काय कुठला गट? धनुष्यबाण, ना गाव कुठलं? ओतूर. कोतूर. अरे पण तुमचा तिथे पराभव झाला. काय रे पराभव, टोकावर गेलाय जर. अहो एक मताने का होईना पराभव ना. मान्य ना, मान्य पराभव. काय म्हणजे नक्की घोडं अडलं कुठं? तर पैसे भरपूर, कोणी पैसे वाटले? येणाऱ्यांनी पैसे 2 नंबर धंदे भरपूर. अहो साहेब ऐका, वास्तव स्वीकारा. तुमच्या सोबत मान्य आहे ना, आमदार वास्तव शरद स्वीकारलंय सोनवणे ना, स्वीकारलंय होते, सर. शिंदे साहेबांची मान्य सभा साहेब झाली. अहो ऐका ना, पवार साहेबांची सभा होऊन उमेदवार 4-4 पडतात. असं काही नाही. मतदार आहे, मतदार राजा आहे. पण काय किंग पराभव कशामुळे झाला असं तुम्ही नाही, पैशाचा विषय सोडून द्या. कारण काय नाही, आता जे झालं ते झालं. शिवसेनेला उमेदवार आयात करावा लागला. नाही आयात नाही, कोण म्हणलं आयात सर? आता काय मग कोण मांडेताईंचा म्हणलं पक्ष कुठला आहे? हा, मांडेताईंचा पक्ष कुठला आहे? आता कुठला आहे सांगा? अहो अगोदर कुठे होत्या? काय बोलू नका बाकीचे तुम्ही. शिवसेनेने ऐका उमेदवार ना, का नाही ऐका ना, मिळवला? मला सांगा, केंद्रापासून तर राज्यापर्यंत कुठून आहे? अच्छा, म्हणजे त्यांच्या चुका आणि तुम्ही त्या चुका ऐका, करायच्या. मला काय म्हणायचे, जर मुख्याध्यापक दारू प्याला तर शिक्षक काय करतील? पेढे वाटतील का? काय तुम्ही करतील? हाच आदर्श घ्यायचा, आदर्श त्यांचा हाच आदर्श घ्यायचा. आदर्श नाही तर मग काय करायचं? आता आदर्श नाही, ही कूटनीती आहे. अशा कूटनीती, कूटनीती आदर्श तुम्ही नाही. कूटनीती अवलंबली तुम्हाला मान्य आहे. आदर्श फक्त छत्रपतींचाच आहे, संभाजीराजांचा आदर्श. बाकी कोणी आदर्शवाद नाही, आणि कोणी आदर्शाचं नाव पण नाही काढायचं. आदर्शाचा विषय नाही घ्यायचा. शरद सोनवणे मंत्री झाले पाहिजे. होतील ना, जर त्यांचा योग असेल चांगला, तर काम चांगलं तुमची केलं तर मागणी होऊ काय? शकतं. काय झालं तर आनंदच आहे ना. जर झाला तर आनंद आहे. तालुक्याला जर मंत्रिपदी असेल तर आनंदच आहे ना. त्यात काय वेगळा असायचं काय पण कारण जुन्नर नगर परिषदेमध्ये शिवसेनेला चांगला प्रतिसाद मिळाला आणि जिल्हा परिषदेला मात्र थोडं डाऊन झाला. नाही. डाऊन नाही सर, असं आहे ना, एकत्रित जर मतं केली तर शिवसेनेला जास्त मत आहेत तालुक्यात, आणि असे 2-3 मतांची बेरीज केली तर हो. म्हणजे आणि जसं पंचायत समितीला सुद्धा अगदी 2-3 उमेदवार असे आहेत, 5-1-3 उमेदवार टोकावरती गेले 100-200, म्हणजे आणि चढता पराभव आहे. असं काय नाही. नगर परिषदेला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणायचे मतांची बेरीज केली तर आम्ही पुढे आहेत. आता तुम्ही म्हणताय आमचा पराभव झाला, पण मतांची बेरीज केली तर पुढे आहेत. पण शिवसेना बॅकफुटवर गेली असं वाटत नाही? नाही, नक्कीच मानावं लागेल. याचं चिंतन करणं गरजेचं आहे. चिंतन म्हणजे खरोखर चिंतन करणं गरजेचं आहे. म्हणजे चिंतन शब्द आहे, चिंतनच करणं गरजेचं आहे. काय जे असेल ते सर्व नेत्यांनी आधी काय आपल्या पक्ष अधिकारी असतील किंवा शाखा अधिकारी असतील आणि सर्वसामान्य मतदार जर आपल्या बाजून राहत नसेल तर आपण नक्कीच चिंतन केलं पाहिजे की काय चुकते आपलं. माऊली खंडगळे यांना ऐनवेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश दिला, त्यांच्या पत्नीला उभं केलं. एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून माऊली खंडगळे यांची ओळख आहे. माऊलींचा निर्णय चुकला की बरोबर? नाही, आता सध्या तरी ते बरोबरच म्हणावं लागेल की, कारण की त्यांचा जो मतदारसंघ आहे तो थोडासा राखीव असल्यामुळे त्यांना दुसऱ्या ठिकाणी जावं लागलं. शेवटी ते पण शक्य नाही ना की रे, आपला जो वाटा असते तो आपला एक कार्यक्रम जो पत्रिका असतं आपली स्वतःची स्थानिक, तर त्याच्यातून बाजूला गेल्यावर नक्कीच त्याचा फटका बसतो. कोणी पण असं एका पक्षाचा तालुका प्रमुख राहिलेले माऊली खंडागळे त्यांना आता सध्याच्या शिवसेनेमध्ये एखादं महत्त्वाचं पद द्यायला हवं. काय हरकत नाही. माणूस एकदम प्रामाणिक आहे आणि एकनिष्ठ राहणारा माणूस आहे, शाब्दिक माणूस आहे, आणि काय हरकत नाही. त्यांना दिलं पाहिजे आणि ते नक्कीच काम करतील चांगलं. त्यांना प्रामाणिकपणाबद्दल आहे, ते एकदा एकनिष्ठ आहे. काही झाले असेल थोडंसं, पण एकनिष्ठ राहण्याची त्यांची जास्तीत जास्त वेळ जास्त आहे एकनिष्ठ आपण राहण्याची. मूळ विषयाकडे येऊ. सध्या टोमॅटोला काय बाजारभाव आहेत? टोमॅटोला आहे 250-300 पर्यंत, 350 पर्यंत. आपली किती लागवड आहे? 2 एकर लागवड आहे. किती खर्च आला? साधारणतः 4 लाख रुपये आले. 4 लाख रुपये. हो. पैसे किती झाले? पैसे आताच पहिल्यांदाच घेऊन आलेले वाणी साहेब आज. चला, पैसे तुमचे अधिकचे व्हावेत अशा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मार्केट कमिटीला काय सूचना? मार्केट कमिटीला काही सूचना नाही. जे पिकअप किंवा हे गाडीचं जे पावत्या फाडतात, म्हणजे दात करून जे पोटं भरतात ती बंद करा. पहिली दात करून पोटं भरतात. शासनाचे अतिशय म्हणजे भरपूर पैसे येतात आणि तुम्ही 20 रुपये 30 रुपयासाठी पिकअपवाल्याला थांबवता किंवा इतर कुठल्याही गाडीवाल्यांना, तर ते चुकीचं वाटते मला की दात करून पोटं भरायची बंद करा. आणि शेतकऱ्यांसाठी काय अजून तुम्हाला सुविधा करायला नक्की करा. आम्ही तुमच्या मागं आहोत, पण हे करताय हे चुकीचं आहे असं माझं एक स्वतःचं मत आहे की शासन जर एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करते, अतिशय अब्जावधी रुपये जर शेतकऱ्यांना खर्च करते, तर तुम्ही एवढ्या छोट्या गोष्टीसाठी नाही केलं पाहिजे असं माझं मार्केट वैयक्तिक मत आहे. कमिटीने वाहन चालकांकडनं पावती फाडू नये. हो, नक्कीच फाडू नाही. अजून काय सूचना? सूचना तशा काही नाही. आता राजकीय सूचना न देणं योग्य आहे, आपली तेवढी उंची नाही. पॉलिटिकल जाऊ द्या, परंतु बाबा इथे आता जेवणाची व्यवस्था आहे, शेतकऱ्यांना पैसे वेळेवर मिळत आहेत,
नाही तसं नारायणगाव तर चांगल्याला चांगलं तर म्हटलं नाही, पाहिजे नाही, नारायणगाव मार्केट हे व्यापाऱ्यांच्या दृष्टीने विश्वासार्थ मार्केट आहे की सगळे व्यापाऱ्यांसाठी चांगले का जे शेतकऱ्यांसाठी व्यापारी शेतकऱ्यांना चांगले पैसे देतात. जरी 2 दिवस राहिले तरी नक्कीच ऑनलाईन वगैरे करतात. त्यामुळं व्यापारी सर्व चांगले आहेत. जसं माल असेल त्याप्रमाणे बाजार भेटतो आणि पैसे पण भेटतात. तशी काही हे नाही, चुकीचं नाही की आता या 2 वर्षात अगदी बाहेरून व्यापारी आले तर पैसे बुडवले असे केस एकदम एररमध्ये कमी आहे. सभापती संजय काळे यांच्याबद्दलचं काय मत आहे म्हणजे वैयक्तिक बोलायचं आहे का राजकीय सभापती म्हणून? सभापती त्यांनी थोडंसं बारकाईने लक्ष दिलं पाहिजे की ज्या आपल्या बेसिक सुविधा असतात शेतकऱ्यांसाठी किंवा व्यापाऱ्यांसाठी त्या करून दिल्या पाहिजेत. काय असेल म्हणजे बाहेरून येणारे व्यापारी आमच्या सगळ्यांसाठी व्यवस्थित सुविधा करून दिल्या पाहिजे. आमची एवढीच इच्छा आहे प्रत्येकांना त्यांचा माल विक्रीसाठी आणि येण्या जाण्यासाठी किंवा इथं जी जागा आहे ती व्यवस्थितरित्या व्यवस्थापन करावा आणि प्रत्येक संस्थेकडं वेळोवेळी लक्ष दिलं पाहिजे काय चालतं काय नाही. नाहीतर उगाच बसायचं एक ठिकाणी आणि हे करायचं हे चुकीचं होईल. शेतकऱ्यांचं जे काय आहे शेतकऱ्यांसाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. शेतकरी तुमच्या पाठीशी आहे राहील. तुमच्या सूचनांची सभापती साहेब नोंद घेतील अशी अपेक्षा. हो नमस्कार. नमस्कार. आज टोमॅटो काय भाव खरेदी केली? टोमॅटो घेतले 200 पासून तर 300 पर्यंत. काही 350 पण विक्री झाली काय? 350 एक अर्धवट. साधारण आवक किती झाली असेल? 15-16 हजार. 15-16 आवक झाली असेल. सध्या उन्हाळा आहे काय टोमॅटोवर काय कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो? काय तिरंगा थोडा उरायला तिरंगा आहे. शेतकरी बांधवांनी काय काळजी घ्यावी? तिरंगाची आणि डंक माशीची काळजी घ्यावी लागेल कारण निरंगला डंक माशी येते. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आपण पाहतोय लाखो रुपयांची उलाढाल दरवर्षी होत असते आणि बाजारभाव देखील या ठिकाणी चांगला मिळत असल्यामुळे बळीराजाची सुद्धा नारायणगावलाच टोमॅटो विक्री आणण्यासाठी कल असतो. हे आपल्याला नेहमी वारंवार दिसते. या ठिकाणी पाहतोय ही गावठी टोमॅटो आहे आणि याला बाजारभाव 150, 200 ते 250 रुपयाचा मिळालेला आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी 200 ते 250 रुपयाचा सरासरी बाजारभाव मिळाला. जे विरांग व्हरायटी आहे त्याला 300 ते 325 रुपयाचा बाजारभाव मिळाला. परंतु सरासरी बाजारभाव 200, 250, 300 रुपयाचा बाजारभाव आहे. शेतकरी बांधवांनो मालाची निवड चांगली करा. मालाची प्रतवारी करून घेऊन या की म्हणजे या ठिकाणी व्यापारी आणि शेतकरी यांच्यामध्ये तुतुमिमी होणार नाही. सध्या आता ऋतू बदललेला आहे म्हणजे हिवाळा आता संपलेला आहे, उन्हाळा सुरू झालेला आहे. त्यामुळे टोमॅटो पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. पांढरी माशी असेल किंवा तिरंगा किंवा इतर जे व्हायरस आहे ते वाढण्याची शक्यता आहे. औषध फवारणीचा खर्च वाढू शकतो. शेतकरी बांधवांनो टोमॅटो पिकाची काळजी घ्या. प्रामुख्याने बिबट्याची समस्या देखील आहेच त्यामुळे तुम्ही तीसुद्धा योग्य प्रकारे दक्षता घ्या. मार्केट कमिटीचे सभापती, संचालक मंडळ सगळ्यांचं काम चांगलं राहिलेलं आहे. त्यामुळे नारायणगावची मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहे. टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळत राहील अशा प्रकारची अपेक्षा व्यापारी बांधवांनो शेतकऱ्यांचा दुवा घ्या अशीच बळीराजाची तुमच्याकडून अपेक्षा आहे. सुरेश वाणी, बिहार टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.